ती विशीतली तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असलेली। गेल्या 22 मेला तिचं लग्न झालं। नवऱ्या मुलाचं आधीच लग्न झालेलं असतानाही तिनं त्याला स्वीकारलं। अखेर ती वेळ आली कौमार्य परीक्षेची। जात पंचायतीतल्या भूतांच्या दबावामुळे तिची कौमार्य चाचणी घेण्यात आली आणि दुर्दैव म्हणजे त्यात तिला चक्क नापास ठरवण्यात आलं। पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळे असं घडल्याचं तिनं जीव तोडून सांगितलं, पण पंचांनी झालेलं लग्न मोडलं। नवऱ्याकडची मंडळी निघून गेली, पण जाताना मुलीच्या अंगावरचे सगळे दागिने न्यायला ते विसरले नाहीत, अगदी मंगळसूत्रासह। जात पंचायतीचं भूत अजूनही मानगुटीवर कसं बसलंय हे दाखवणारी नगरमधली ही घटना। सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांगुडे आणि ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी हे प्रकरण उजेडात आणलं। खरं तर या घटनेमध्ये जात पंचायतीचा पंचांचा दबाव या पर्यावरण प्रचंड असा आहे। त्यामुळे 8 दिवसापासून ॲडव्होकेट रंजना गवांदे आणि मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना असं लक्षात आलं आहे की ती मुलगी हिम्मतवान आहे, तिची आई हिम्मतवान आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये अजून लग्न होणं बाकी आहे। त्याच्यामुळं त्या पित्याला वाटणं साहजिकच आहे की जातीचे प्रश्न जातीत सोडवले नाही तर आपल्याला बहिष्कृत केलं जाईल, तर ह्या मुलींचे लग्न कसे होणार। हे जे घडलं हे मुळात ह्या जात पंचायतींच्या दबावामुळे, म्हणजे आपल्याकडे जी जात पंचायत ही जी व्यवस्था आहे ही न्याय व्यवस्थेला समांतर अन्याय व्यवस्था उभी झालेली, त्यातून हे घडलेलं आहे। ह्या मुलीला न्याय मात्र मिळाला पाहिजे, ही अनिष्ट प्रथाही बंद झाली पाहिजे, जात पंचायतही बरखास्त झाली पाहिजे। कौमार्य परीक्षेचा हा संतापजनक प्रकार मीडियानं चव्हाट्यावर आणल्यानंतर महिला आयोग आणि सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत। अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर म्हणजे वेग घ्यायला लागल्या तर याच्यामुळे आपल्याला मला वाटतं समाजामधलं स्वास्थ्य खराब होईल। तर या गोष्टीचा मी तीव्र निषेध करते एक महिला म्हणून, सरकारचा घटक म्हणून या गोष्टीवर कडक कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेऊ। मी महिला आयोगाच्या अध्यक्षांनाही तसे आदेश दिलेले आहेत। संबंधित एसपीला बोलून त्या पूर्ण प्रकाराचा अहवाल मागवून या गोष्टीवर कडक कारवाई केली पाहिजे आणि याबद्दलचे नियम आता कुठेतरी शासनाने घालून दिले पाहिजे। दरम्यान कौमार्य परीक्षेसारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा आता जात पंचायत सदस्य करतायत। ते मुलगीचं म्हणणं योग्य नाही आहे। जात पंचायतीने नापूर ठरवलं बी नाही, त्याला काही बोललेले बी नाही आहे आणि जे त्यांनी सांगितलं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे। हे काहीतरी आळ घेण्याचा प्रयत्न चालू आहे पंचायतीवर, तिथल्या कमिटीवर। आणि बाकी जे सांगितलं ते काही नाही, बाकी मुलगीची परीक्षा झालीच नाही या प्रश्नामध्ये, हे चुकीचं आणि खोटं बोललंय। समाधानाची बाब म्हणजे त्या तरुणीला आता परत घरी आणण्याची तयारी त्या नवऱ्याने दाखवली आहे। त्या लोकांनी आमच्यावर कंप्लेंट केली होती, तर त्यांच्यामध्ये माझं पण नाव येऊन गेलं होतं, तर ते माझ्यावर केस झालेली होती, तर ते पोलीस लोक काय आम्हाला जाऊ देत नव्हते, तर ते जामीनवर 2-3 दिवस शोधायला याला तिकडं म्हणून टाइम लागला आम्हाला, त्याला सांगितलं होतं आम्ही। पण मग हे जे आताच खुलासा झाला म्हणून तर ते ऍग्री झाली माझ्यासोबत, ती ऍग्रीच होती, पहिले पण होती ना आता पण। आता संसाराला जाणार, तो घेऊन जायला तयार आहे, तर मग मला काही प्रॉब्लेम। तू याच्या आधी आरोप केला होता की तुझ्यावरती कौमार्यचा आरोप झालेला आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे? हो, पण मग आता झाली ना त्याची सुलता, पण ते बंद होईल ना। ते माझ्या मिस्टरांनी सांगितलं ना की आम्ही न्यू जनरेशनची मुली उभे राहतील। त्या तरुणीला मीडियाच्या दबावामुळे न्याय मिळाला, पण कौमार्य परीक्षेसारख्या जाचक परंपरा अजूनही समाजात सुरू असाव्यात, याला काय म्हणायचं। महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रथांना मूठमाती कधी मिळणार। शिर्डीहून प्रशांत शर्मासह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, एक तर कौमार्य परीक्षेसारखी चीड आणणारी घटना घडते, तो प्रकार लपवण्याचा प्रयत्न होतो, मात्र मीडियाचा दबाव, त्यानंतर सरकारी यंत्रणांनी केलेल्या हालचाली, हे सगळं पाहता वाद मिटवण्याचाही प्रयत्न झालेला आहे। आता मुलगाही तयार आहे मुलीला नांदवायला आणि मुलगीही त्याच्याबरोबर संसार करायला तयार आहे। असं काही घडलंच नाही असंही मुलाकडून सांगितलं जातं। या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण कसं करायला आणि आता यापुढे काय कारवाई होणार आहे का, किंवा जात पंचायतीनं खरंच असा प्रकार केला असेल तर याबाबत काही हालचाली होणार आहेत का? खरं म्हणजे जात पंचायतच्या विरोधातला जी काही ही चळवळ आहे ही एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे, ही या घटनेमुळे आपल्याला समोर येत आहे। आतापर्यंत जात पंचायतीच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत, मात्र ही वेगळी केस अशी आली की ज्यामध्ये कौमार्य परीक्षा सुद्धा द्यावी लागते जात पंचायतीच्या समोर। हे भयानक वास्तव या घटनेतून समोर आलं आहे। आज विषय काही हो, त्या मुलीने आता नंतर जरी ती बदललेली असली, तिने नंतर मान्य केलेलं असलं किंवा असं काही घडलेलं नाही असं पंचांचं म्हणणं असलं, तरी वस्तुस्थिती ही आहे की अशी घटना घडलेली होती। ही स्वतः पीडित मुलगी पोलीस
स्टेशनला या ठिकाणी तक्रार करण्यासाठी गेली होती, मात्र तिच्या वडिलांनी दबाव आणल्यामुळे तिने पोलीस स्टेशनला ही तक्रार केली नाही आणि त्यामुळेच हे प्रकरण पूर्णपणे लेखी स्वरूपात समोर येऊ शकलं नाही, कायद्याच्या कचाट्यात येऊ शकलं नाही. मात्र एकूणच माध्यमांनी तरीही हे प्रकरण उचलून धरल्यामुळं आज मुलालाही त्या ठिकाणी जावं लागलं, त्या मुलीची याचना करावी लागली, तिची माफी मागावी लागली आणि नंतर दोघांच्या समझोत्यानं आता आज पुन्हा हा सौख्य म्हणजे आपण त्याला बोलूया नांदा सौख्य बरे होणार आहे, दोघं आता एकत्र राहणार आहे. मात्र यातून हेच सांगता येईल आपल्याला की जात पंचायतीचं हे जे काही वास्तव आहे, जात पंचायतीच्या कायद्याचा दुरुपयोगही होऊ शकतो आणि त्याचा चांगलाही उपयोग होऊ शकतो, हे सगळं या समोर आलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जात पंचायतीच्या ज्या काही केसेस समोर येतील त्या बाबतीमध्ये सावधान राहण्याचं गरज आहे. नक्कीच. धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.